हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दुष्यंत आणि कृष्णा रूममध्ये बोलत असतात. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की तू जे काही बोललीस ना, आईवर जे काही आरोप केलेस ना, ते मला नाही आवडले ग. म्हणजे ना, माझ्या आईवर खरंच खूप प्रेम आहे आणि माझा आईवर विश्वासही आहे. त्यामुळे माझी आई ना असं काही करणं ना मुळात शक्यच नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ना तुझं चुकतंय. म्हणजेच तू जो काही निर्णय घेतेस ना, त्यामधूनच मला असं वाटतंय की थोडंसं का होईना तू ह्या सगळ्यामध्ये एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार कर. माझ्या आईवर खूप जास्त प्रेम आहे. त्या दृष्टिकोनानेच मी तुला सांगत आहे, असं देखील आता दुष्यंत कृष्णाला सांगून समजावत असतो. कृष्णाला म्हणत असतो की तुला माझ्या आईबद्दल खरंच काही वाटत नाही का? त्यावर दुष्यंतकडे कृष्णा एकटक बघत असते. त्यानंतर कृष्णाला काय बोलावं समजत नसतं. पण दुष्यंतच्या मनाची घालमेल, त्याचं आईवर असलेलं प्रेम हे कृष्णा आधीच ओळखून असते. त्यामुळे दुष्यंतला कृष्णा म्हणत असते की खरंच माझी चूक झाली, मी खूप मोठी चूक केली, पण यानंतर ती चूक होणार नाही. झालं का बघा, असं आहे माझं. आणि असं बोलून ती आता दुष्यंतची माफी मागू लागते. जेव्हा आता ती दुष्यंतची माफी मागत असते ना, तेव्हा मात्र आता दुष्यंत म्हणत असतो की अगं, या सगळ्याची खरंच काहीच गरज नाही आहे. आणि असं बोलून तो आता सगळी काही बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी तो सावरून घेतो, मात्र आता कृष्णा त्याला म्हणत असते की तुम्ही काही खाल्लं नाही आहे मला माहिती आहे. तर दुष्यंतही म्हणतो की तूही काही खाल्लं नाही आहेस हेही मला माहिती आहे, चल पटकन खाऊन घे. आणि त्याच वेळेला नाही, मी तुमची माफी मागते, तुम्ही जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत उठाबशा काढते, असं देखील कृष्णा दुष्यंतला म्हणत असते. दुष्यंत कृष्णाला थांबवतो आणि असं काही करू नकोस, आणि असं बोलून तो तिला प्रेमानं घासही भरवत असतो. त्यावर आता दुष्यंतला कृष्णा म्हणत असते की तुम्ही मला हे सगळं करताय, भरवताय, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण नंतर दुष्यंतला सुद्धा कृष्णा भरवू लागते. आणि ती आता विचार करत असते की नाही, मला ना काही झालं तरी यांच्या मनामध्ये यांच्या आईबद्दलचं जे प्रेम आहे ते कमी करायलाच हवं. कारण त्यांची आई किती पोचलेली आहे आणि किती गोष्टी करते, या गोष्टींचा यांना मेळही नाही आहे, पण या सगळ्या गोष्टी यांच्यासमोर आणायला हव्यात असा विचार ती करत असते. दुसरीकडे आता निवडणूक जवळ आलेली असते आणि त्यामुळे पेपरामध्ये बातमीही त्या संदर्भात छापून आलेली असते. मग आता बातमी त्या संदर्भात छापून आल्यामुळे इथे बायजा विचार करत असते की ह्या कृष्णाचा पायगुण कसा होता काय माहिती, इतके दिवस निवडणुकीबद्दल काहीच आलं नव्हतं, पण चला फायनली आता निवडणूक होणार आहेत, तर आपण या सगळ्यासाठी एकदम जोरदार तयारी करायला हवी, असं देखील आता ती दलपतला बोलत असते. तेवढ्यातच ना तिथे कृष्णा येते. कृष्णा तिथे आल्यावर दलपत निघून जातो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की बायजाला कृष्णा सांगत असते की काय हो, जेवणावर राग काढताय का? या सगळ्याचा जेवणावर राग काढू नका. कसं होईल जेवणावर राग काढलात तर? थोडंसं खाऊन घ्या की. मग आता बायजा म्हणत असते की तू तर मला ओळखलंच नाही आहे, मी कशाला जेवणावर राग काढते, मला काही बी फरक पडत नाही आहे, उलट ना मी मस्त जेवून बिवून तयारीत आहे, उलट तूच आमच्या प्लॅनमध्ये अडकलीस, असं देखील बायजा आता कृष्णाला सांगू लागते. आणि ती आता जे काही प्लॅनिंग केलं होतं त्यामध्ये कृष्णा कशी अडकली याबद्दल सांगत असते. आणि कृष्णा जेव्हा या सगळ्यामध्ये अडकली ना, तेव्हा कृष्णा म्हणत असते की तुम्ही जरी मला अडकवायचा प्रयत्न केलात ना, तरी पण मी कशी काय अडकली जाणार नाही बघा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जरी मला अडकवायचा प्रयत्न केला तरी तुमचं हे खरं रूप ना सगळ्यांसमोर मी आणणारच. पण त्यावेळेला ना आता कृष्णाला सगळी घडलेली हकीकत समजावून सांगायचं काम ना इथे असणारी बायजा करत असते. आणि बायजा म्हणत असते की तुला ना मी आणि दलपत भाऊजीने फसवलं, तू किचनमध्ये काम करत होतीस, तेवढ्यातच आम्ही आमचा गेम साधला आणि आम्हाला जे हवं ते केलं, आम्ही सखारामबद्दल वाईट साईड बोललो, आम्हाला माहिती होतं तू नक्कीच या सगळ्याचा फायदा घेशील आणि या सगळ्या गोष्टी बोलायला जाशील, आणि यामुळेच तर मी दोघांनी मिळून हे सगळं प्लॅनिंग केलं, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा या सगळ्या गोष्टी ती म्हणू लागते ना, तेव्हा मात्र
कृष्णा ही ऐकत असते आणि कृष्णाने ह्या सगळ्या गोष्टींसाठी दुष्यंतला सुद्धा पुढे केलेलं असतं आणि मुळात ना हा सगळा डाव बायजाबाईचा असतो. आणि आता बायजाबाई या सगळ्याबद्दल बोलू लागते आणि जेव्हा बायजा हे सगळं काही कृष्णाला सांगते तेव्हा कृष्णा म्हणते, इतकंच ना, हे सगळं करून तुम्हाला असं वाटत असेल की सगळं काही मिळालंय तर समजा, असू दे, तुम्हाला काही समजायचं आहे ते, पण या सगळ्याचा जो काही विचार आहे ना तो माझ्या मनामध्ये एकदम फिट झालेला आहे. मी ठरवलं आहे की काय करायचं आणि काय नाही ते. नाही येत्या 14 दिवसात तुमचं खरं रूप या दुष्यंत सरकारांसमोर आणलं ना तर माझं बी नाव मी कृष्णा लावणार नाही. असंही आता कृष्णा बायजाला सांगून मुद्दामून तिला चिडवायचं काम करत असते. जेव्हा बायजाला कृष्णा हे सगळं बोलते तेव्हा माझाची बोलती बंदच झालेली असते. बायजाला आता कळत नसतं की काय बोलावं ते, कारण कृष्णाने डायरेक्ट 14 दिवसांचं ओपन चॅलेंज जे आता दिलेलं असतं. हे ओपन चॅलेंज जेव्हा दिलं जातं ना तेव्हा मात्र आता ती शांत बसते. पण कृष्णानं आता ठरवलेलं असतं की खूप झालं, आता या सगळ्याबद्दल आवाज उठवायला हवा आणि दुष्यंत सरकारांच्या मनामध्ये या बाईचं जे स्थान आहे ते सुद्धा मोडीस काढायचं. तुम्हाला नाही ना रसातळाला मी नेलं तोपर्यंत माझं नाव कृष्णा रांगणे पाटील मी लावणार नाही, असं देखील आता कृष्णा बोलत असते. दुसरीकडे आता पूजा ही झोपत असते, पण काही झालं तरी तिला सगळ्या काही त्या दिवशीच्याच गोष्टी आठवत असतात आणि त्यामुळे ना तिला आता झोप लागत नसते. सतत मनामध्ये तेच विचार, माझ्याबरोबर एवढी मोठी फसवणूक झाली, मी हे सगळं काही काय करून बसले, पण नाही, या सगळ्याबद्दल काहीतरी चुकीचं घडलं आहे असाही विचार ना आता मनामध्ये येत असतो. आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असते आणि मग ती म्हणत असते की माझ्यासोबत बायजाने खूप मोठा धोका केलेला आहे. बायजाने मला काहीच सांगितलं नाही, पण आता बायजाबाईला असं सोडून उपयोग नाही असाही विचार ना आता इथे असणारी पूजा करते. म्हणूनच बायजाला फोन लावण्यासाठी पूजा बाहेर आलेली असते. बाहेर येऊन पाहते तर काय, तिथे ऑलरेडी आता जयकांत येऊन बसलेला असतो. म्हणजेच नेहमी जयकांत आता तिथे येऊन बसलेला असतानाच तिथे आता पूजा जाते आणि त्याला विचारते की तुझं इथे काय काम. त्यावर जयकांत तिला ॲटिट्यूडमध्ये बघत असतो आणि म्हणत असतो की राणी सरकार, तुमच्यासाठीच तर थांबलो होतो. जरी तुम्हाला मी नको असलो तरीसुद्धा मला तुम्ही हवे आहात. मला माहिती आहे तुम्हाला रांगणे पाटलांच्या प्रॉपर्टीवर डोळे आहे आणि माझा तुमच्यावर. तुम्हाला जर प्रॉपर्टी हवी असेल तर तुम्हाला काही दुष्यंत मिळणार नाही आहे, तुम्हाला माझ्यासोबतच लग्न करावं लागेल, असं देखील आता जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता एकांत जो आहे तो म्हणत असतो की बघ, तुला प्रॉपर्टी हवी आहे, माझ्यासोबत लग्न कर, तुला प्रॉपर्टी भेटेल. पण पूजाला माहिती जयकांतची त्या घरात काय किंमत आहे ते, म्हणून पूजा त्याच्यावर भडकते आणि तुला काडी मात्र किंमत नाही आहे. ती बायजा तुला थोबड्यासमोर उभं करत नाही, उठता बसता मारत असते आणि तू मला सांगतोय का की तुला ही प्रॉपर्टी मिळणार आहे आणि मग ती प्रॉपर्टी तू मला देणार आहेस आणि राणीसारखं ठेवणार आहेस. अरे, तुझ्यासोबत लग्न करून ना मला काही भेटणार नाही आहे, मला माहिती आहे, असं देखील आता पूजा जी आहे ती बोलत असते. पूजा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता जयकांत म्हणत असतो की तुला जे समजायचं आहे ना ते समज, पण आमासने तुला आवडते, तुझ्यासाठीच तर आम्ही इथं आलो होतो, असं देखील जयकांत आता बोलत असतो. त्यावर पूजा म्हणते की स्वतःला आधी सिद्ध कर, स्वतःच्या पायावर उभा राहा आणि मग नंतर माझ्यासोबत बोलायला ये, असं देखील आता ती डायरेक्टली त्याला सांगू लागते. तर त्यानंतर जयकांत तिकडनं निघून जातो. तर दुसरीकडे फक्त पूजा एकटीच उभी असते. पूजा म्हणत असते की आलाय मोठा माझ्यासोबत लग्न करायला आणि म्हणे रांगणे पाटलांची सगळी प्रॉपर्टी मी तुला देतो. अरे, तुझ्याशी लग्न करून मला काही प्रॉपर्टी भेटणार नाही आहे, मला माझा डीच लागणार आहे त्यासाठी, कारण सगळी प्रॉपर्टी डीच्याच नावावर तर आहे, मग मला डीलाच मिळवायचं आहे, असाही विचार ती करत असते. आणि त्यानंतर आता तिने बायजाबाईंना कॉल केलेला असतो. बायजाबाई आता कॉलवर बोलायचा प्रयत्न करणार असतात. बाजूला अढळराव बसलेले असतात. तर मग कसं करायचं, कसं बोलायचं
हे काही आता तिला समजत नसतं, पण तरीसुद्धा आता ती फोन उचलतेच आणि ती आता असं दाखवत असते की कोणत्या भलत्याच व्यक्तीसोबत बोलत आहे आणि ती फोनवर बोलताना म्हणत असते की बघा तुम्हाला काय झालं आहे. त्यावर तिकडनं आवाज करून जोरजोरात आता बोलत असते ती म्हणजे पूजा. आणि पूजा सांगत असते की मला ना माहिती आहे त्या दिवशी तुम्ही माझी साथ सोडलीत, पण मला काही झालं ना तरीसुद्धा आता तुमची साथ हवी आहे, कारण मी जाम वैतागली आहे. खूप झालं आता. मला यावर काहीतरी तोडगा काढून द्या. मला सांगू नका. मला उद्याच्या उद्या भेटा. ठीक आहे, मी तुला 10 वाजता उद्या भेटायला येते, असं देखील आता सांगितलं जातं. आणि असं बोलूनच आता फोन ठेवला जातो. बायजा जशी फोन ठेवते तशी आता इकडे म्हणत असते की बघितलंत ना कसं हिला नाचवलं ते. या बाईला ना असंच वटणीवर आणायला हवं, त्याशिवाय ही बाई ना सुधारणाऱ्यातली नाही आहे. हिला असं वाटलं की आपण हिला काहीच बोलणार नाही तर आपण सगळं काही हिचं ऐकून घेऊ, पण नाही, हिला आत्ता माझ्या बोटावर असंच नाचवणार आणि तेव्हाच मला घरामध्ये जाता येईल, असाही विचार ना आता ती करत असते. दुसरीकडे पाहायला मिळत असतं की दुष्यंत एकटाच बेडवर बसलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये बॉल असतो. तिथेच बसून तो आता त्या बॉलसोबत खेळत असतो. तर तिथे असणारी कृष्णा त्याला म्हणत असते की हे काय, बसल्या जागेवर कोण खेळ खेळत असतं वय, आणि त्यानंतर आता हा बॉलच खेळायचा आहे ना, तर थांबा मी तुम्हाला सांगते आपण कसं खेळायला हवं ते. आणि असं बोलून ना ती आता काही चिंचेच्या ज्या बिया असतात त्या घेऊन येते आणि तिथे आता जमिनीवर खडूने पूर्णपणे आखते. म्हणजेच अगदी लुडोचा खेळ जसा असतो ना तसाच हा खेळही असतो. आणि दुष्यंत तो खेळ पाहत राहतो. दुष्यंत म्हणत असतो की हे सगळं काय आहे. तर दुष्यंतला ती म्हणत असते की बघा अशा पद्धतीने हे उडवायचं आहे. या चिंचेच्या बिया आहेत आणि यात जे काही येईल ना ते एकदम परफेक्ट येईल बघा. आणि असं बोलूनच आता गेम खेळायला सुरुवात होते. तिने आता गेम शिकवलेला असतो, पण दुष्यंत तो गेम बघून बोलतो हा तर लुडो झाला लुडो. त्यावर आता ती म्हणते कसला लुडो कसलं काय, मला काय बी माहीत नाही, या खेळा. आता ती म्हणत असते. त्यावर मात्र दुष्यंत म्हणत असतो की तुम्हाला या गावाकडच्या लोकांना ना म्हणजे हे असे गेम अशा काही गोष्टी कळत नाही, कमांड कळत नाही. आता हे सगळं काही तुम्ही आम्हाला शिकवणार आहात का, की काय कळत नाही आणि काय कळतं ते. त्यावर आता दुष्यंत म्हणत असतो की अगं तसं मला म्हणायचं नाही आहे. तुमच्याकडे गावातल्या लोकांकडे जी प्रगती असते ती थोडी कमी असते, पण आम्ही शहरातली लोकं जे असतो ना तो त्याच वेचा विचार वेगळ्या पद्धतीने करतो आणि ती कामं सोपी करतो आणि जी तुम्हाला जमत नसतात. हो हो, तुम्ही आता आम्हाला शिकवणार आहे बाई कसं करायचं आणि कसं नाही ते समजतं काही. बघा मी आता आपण खेळायला सुरुवात करूया, असं बोलून त्यांचा आता डाव रंगलेला असतो. पण त्या डावातच ना खरं तर ना आता कृष्णाच बाजी न मारता दुष्यंत प्रत्येक डावात बाजी मारत असतो. कृष्णा म्हणत असते की तुम्ही काही करताय का, खरं खरं सांगायचं, खरं खरं सांगा काही करताय का. तर दुष्यंत म्हणतो अगं मी काय करणार आहे, तू जसा गेम सांगितला तसाच मी खेळतोय, फक्त माझ्या हातात मॅजिक आहे मॅजिक, असं देखील आता दुष्यंत हा कृष्णाला बोलत असतो. मग कृष्ण त्याला म्हणते कसलं मॅजिक, मला पण सांगा ना. मग आता तो तिला त्या बिया वगैरे उडवून देत असतो आणि तिला म्हणत असतो की हे बघ हे सगळं काही असं करायचं आहे, हे बघ हे असं केलंस ना तरच तुला मेन गोष्ट कळेल. आणि बघ असं केलं का बघ 8 पडले. खरंच ना आता दुष्यंत सरकार तुम्हासनी कसं काय जमते, सारखे सारखे 8 कसे काय पडायला लागले तो, मला खरंच कळत नाही आहे, सांगा की सांगा ना काय करता येईल तुम्ही. मग आता तो तिला सोंगटी उडवून देतो आणि अगदी तसंच झालेलं असतं. आता 8 पडतात. मग आता तेवढ्यातच ना कृष्णाच्या फोनवर फोन आलेला असतो. कृष्णाचा जसा फोन वाजतो तसा आता ती कॉल रिसीव करते. तर आता कृष्णाच्या फोनवर भक्तीनं कॉल केलेला असतो आणि भक्ती कॉल करून सांगू लागते की असं कळलं आहे की बायजा आणि पूजा उद्या भेटणार आहे 10 वाजता आणि ते सुद्धा आपल्या घरातच. मग ही गोष्ट जेव्हा आता कृष्णाला समजते तेव्हा कृष्ण फक्त हो हो असं म्हणते आणि त्यानंतर ती फोन ठेवते. तर दुष्यंत तिला म्हणतो की काय
झालं गं, एवढं काय सिरियस बोलत होतीस? तर त्यावर कृष्णा म्हणू लागते की काही नाही, त्या भावानं असाच फोन केला होता चौकशी करायला, असं काहीसं खोटं कारण आता दुष्यंतला कृष्णा देऊ लागते. कारण ती थोडी सांगू शकणार आहे की पूजा आणि बायजाची भेट होणार आहे ते. दुसरीकडे आता सकाळ झालेली असते, वेळ भरत आलेली असते. तर पूजा म्हणत असते की आई 10 वाजत आले आहेत, बायजाबाई कधी पण येतील. या भक्तीचं काय करायचं आहे, काय ठरवलंयस का? भक्ती मुद्दामून घरीच थांबलेली असते आणि घरातलं सगळं काम आवरत असते. पण त्यावेळेला आता ना मैत्रीण तिला म्हणत असते की अगं ती सगळी कामं नंतर कर, मग आता एक काम कर, पटकनी जा आणि त्या बाजूच्या वहिनींकडनं 500 रुपये घेऊन ये माझे. मग आता कसले 500 रुपये, कसले म्हणतेस तू? अगं मी त्यांना ना उसने दिले होते, ते पैसे त्यांच्याकडनं घेऊन ये जा पटकन. भक्ती म्हणते ठीक आहे, एवढंच ना, नंतर जाते मी, असंही आता भक्ती सांगू लागते. पण सावित्री तिचं ऐकत नसते. सावित्री म्हणत असते की मी काही तुझं ऐकणार नाही आहे, आताच्या आता जाग पोरी, जा जा जरा पटकन जाऊन ये बरं, घेऊन ये, असं बोलून आता ती भक्तीला पाठवून देत असते. कारण आता बायजाचा यायचा वेळ झालेला असतो आणि बायजाला जर आलेलं बघितलं तर ही पुन्हा दुष्यंत सरकार किंवा कृष्णाला सांगेल आणि मग त्यांचा प्लॅन सक्सेस होणार नाही ना. म्हणूनच आता कसं बसं ती बाहेर पाठवायचा तिला प्रयत्न करत असते. भक्ती ऐकत नसते. पण आता सावित्री इतका फोर्स करते म्हटल्यावर भक्तीला जावंच लागणार असतं. भक्ती निघून गेल्यावर आता सावित्री आणि पूजा दोघीच एकट्या असतात. आता ती म्हणत असते की कधी येणार आहेत ह्या बायजाबाई? हो, मी तर बायजाबाईचीच तर वाट बघते, कधी येत आहेत त्या. आता त्या आल्या ना की त्यांना चांगलं सुनावणार आहे मी. मग बघूया आपल्या प्लॅनमध्ये पुन्हा त्या सहभागी होत आहेत का, असं देखील आता इथं पूजा म्हणत असते. पूजाला आता त्या घरात शिरकाव करायचा असतो आणि यासाठी ती कुठच्याही थराला जायला तयार असते. आणि म्हणूनच भक्ती आता बाहेर पडलेली असते. भक्तीला बाहेर पडायचं नसतं, पण ती तरी काय करणार, तिला आता बाहेर पडावं लागतं. ती रस्त्यावरून जातानाही आता विचार करत असते. कृष्णा तिला मध्येच वाटेत भेटते. कृष्णा म्हणत असते की काय ग भावा, कशाला घरातनं बाहेर पडली? तर आता भक्ती सांगते काय करू, मला स्वतःला समजलं नाही. कारण तुला माहिती आहे का, त्या लोकांनी मुद्दामून मला बाहेर काढलं का, तर मी तिथं थांबली तर त्यांचं सगळं प्लॅनिंग ऐकेल ना म्हणून. पण मला माहिती आहे तू तिथं थांब आणि सगळं काही ऐक, त्यांचं काय प्लॅनिंग आहे ते. बहुतेक येत ना पुढचं काहीतरी प्लॅनिंग करणारच आहेत ती लोक. असंही आता जी भक्ती आहे ती हे सगळं काही कृष्णाला बोलत असते. कृष्णाला जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते तेव्हा ती पुढे निघून जाते. तर कृष्णा देखील आता पुढे जात असतानाच कृष्णाच्या फोनवर दुष्यंतचा फोन येतो. दुष्यंत विचारतो की अगं कृष्णा तू कुठे गेली आहेस? तर कृष्णा आता सांगू लागते की माझं जरा एक काम आहे आणि त्याचसाठी मी बाहेर आली आहे. मग दुष्यंत म्हणतो अगं पण मला तरी सांगायचंच, कसलं काम, काय काम, बोल ना, कशासाठी गेली आहेस? पण आता वेळ भरत चाललेली असते कारण बायजा घरातनं निघालेली असते. 10 वाजता भेटायचं ठरलेलं असतं. म्हणूनच आता कृष्णाला लवकरात लवकर घराकडे पोचायचं असतं. म्हणूनच ती दुष्यंतला म्हणते की मी तुम्हाला घरी आले की सगळं सांगते, पण आता उशीर होतोय, चला माझं खरंच लई महत्त्वाचं काम आहे, ते झालं ना की मी तुम्हाला सांगते. असं देखील दुष्यंतला आता कृष्ण सांगू लागते. आणि ती कुठे गेली आहे, काय गेली हे काहीच बोलत नाही आणि फोन ठेवते. दुष्यंत आता चकित होतो आणि विचार करतो की काय बोलावं या पोरीला, हिनं एकाही शब्दानं मला सांगितलंही नाही की ती कुठे चालली, कुठे गेली ती. आता इथे दुसरीकडे चर्चा सुरू असते आणि कृष्णा या सगळ्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत असते. बायजा पूजाला जे जे काही गुन्हे केले आहे त्याची कबुली देत असते आणि कृष्णा हे सगळं रेकॉर्ड करत असते. आणि त्याच वेळेला बाहेरून आवाज येतो. कृष्णा इथे तो बायजाचा माणूस असतो. तो माणूस जो बायजाचा असतो ना, त्या कृष्णाला पकडायला तिच्या मागे जातो आणि बायजा त्यासोबत सावित्री आणि पूजा पाहतात. त्यांनाही आता कळलेलं असतं की इथे तर ही कृष्णा आहे आणि कृष्णाला व्हिडिओ बनवलाय. आता कृष्णाच्या मागे मागे हे गुंड जातात आणि कृष्णाकडनं मोबाईल काढून घ्यायचा प्रयत्न करतात. दुसरीकडे दुष्यंत आता कृष्णाला वाचवायला आलेला असतो. तर आता ह्या गुंडांना असं वाटत असतं की या पिशवीमध्ये कृष्णाचा मोबाईल आहे, म्हणूनच ते आता गुंड इथे येणाऱ्या बायजाला भेटतात आणि बायजाला ती पिशवी देतात. पण बायजा जेव्हा पिशवी उघडून
पाहते त्यामध्ये मोबाईल नसतो. अरे यात तर मोबाईल नाही आहे. मग बहुतेक त्या घेऊन गेल्या आणि त्यांच्यासोबत दुष्यंत सरकार बी होते. मग आता आम्हासनी भीती वाटली त्यांना कसं काय बोलायचं, म्हणून आम्ही लगेचच तिकडनं निघालो आणि इथं आलोय तुम्हाला भेटायला. अरे तुम्ही मला भेटायला येऊन उपयोग काय, मोबाईलच नसेल तर काम कसलं केलं आहे तुम्ही, मला तो मोबाईल हवा आहे त्याच्यातला तो व्हिडिओ. पण तो व्हिडिओ तर त्या मोबाईलमध्ये असेल आणि दुष्यंत सरकारासनी तो मोबाईल आणि तो व्हिडिओ भेटला तर काय करायचं असं देखील ते आता म्हणत असतात. त्यामुळे बायजा खूप जास्त घाबरते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.